रामकृष्ण हरी. रेकॉर्डिंग लावलंय मी. आहे का? हो हो हो. हा ठीक आहे ठीक आहे. करायचं सुरू करायचं. हो सुरू करूयात ना. हो चालेल. रामकृष्ण. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी ओंकार इकडे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. पासनेला दृढ चालवावे, देव संताशी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्माच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवन त्रयी तुझ विणे, नाही कोणी तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामध्ये आज आपण दशक 7 आणि समास 6 याचं चिंतन करणार आहोत. या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी बद्धमुक्त निरूपण सांगितलेलं आहे. बद्ध कोण आहे आणि त्याला मुक्त कसं होता येईल या संदर्भात वर्णन केलेलं आहे. संहिता वाचन करूया सुरुवातीला. अद्वैत ब्रह्म निरूपिले, जे कल्पन रहित संचले. क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे. श्रोता म्हणू लागला की आपण कल्पने रहित सर्वत्र संचलेल्या अद्वैत ब्रह्माचं निरूपण केलं मागच्या समासामध्ये. ते श्रवण करीत असता त्या निरूपणाचे एक क्षणभर मला तदाकार केलं. ब्रह्माचं निरूपण ऐकता ऐकता मी तदाकार झालो, अशा प्रकारचा एक श्रोता समर्थना म्हणतो. परी म्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होणी असावे. पुन्हा संसारास न यावे, चंचळपणे सर्वथा. परंतु यामुळे मला आता असं वाटू लागलेलं आहे की आपण ब्रह्माशी तदाकार होऊन ब्रह्मच होऊन राहावं. पुन्हा चंचलपणाने या संसारात सर्वथा येऊच नाही, अशी मानसिकता तयार होते. कल्पना रहित जे सुख, तेथे नाही सुख दुःख. म्हणून तेची एक होऊन असावे. कल्पना रहित असंच जे अद्वैत ब्रह्म आपण ज्याचा विचार केला, त्याच्याशी तदाकार झाल्यावर मनुष्य हा संसार दुःख रहित अशा शाश्वत सुखाची त्याला प्राप्ती होते. म्हणून तेच एक होऊन राहावं माणसाने, असं प्रत्येकाला वाटतं. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे. ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी. अध्यात्म निरूपणाचं श्रवण होताच वृत्ती ब्रह्माकार होते, ब्रह्मलीन होते. पण नंतर परत वृत्तीवर यावंच लागतं. समाधी लागल्यानंतर पण वापस यावं लागतं. हे वृत्तीचं येणं जाणं तर कधी चुकणारच नाही मनुष्य. मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची भावे. पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. मनानं अंतर्मुख होऊन क्षणभर स्वस्वरूपाचं तादात्म्य मनुष्य पावतो. पण लगेच वृत्ती येऊन बहिर्मुख होऊन पुन्हा ब्रह्मापासून खाली कोसळतो. तर पुन्हा जाणीव व्हायला लागते. प्रत्यावर्ती सैरा वैरा, किती करू येरधारा. पायी लावून या दोरा कीटक जैसा. ज्याप्रमाणे अशी वृत्तीची द्विधा परिस्थिती होत आहे, अशा येरधारा किती घालणार आहे मनुष्य. एखाद्या कीटकाच्या पायाला दोरा बांधून
सारखं खालीवर फिरावं तशी अवस्था माझी झालेली आहे. उपदेश काळी तदाकर होता पडे हे शरीर अथवा नेणे अपपर ऐसा झाले पाहिजे. उपदेशाच्या काळी ब्रह्माशी तदाकार झाल्याबरोबर एक तर शरीर पडले तरी पाहिजे किंवा राहिली तरी द्वैत भावनाच उरलेली नाही असं झालं पाहिजे. ऐसे नसता जे बोलणे त्याची वाटे लाजिरवाणे ब्रह्म होणे संसार करणे हे विपरीत दिसे. असं जर झालं नाही तर मग ब्रह्मज्ञानासंबंधी बोलणं सुद्धा लाजिरवाण वाटेल. ब्रह्माशी तादात्म्य अनुभव होऊन परत संसार करणं हे सुद्धा विपरीतच म्हणावं लागेल. जो स्वय ब्रह्मची झाला तो मागुता कैचा आला ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे. जो स्वतः ब्रह्मरूप झाला ब्रह्मच झाला तो परत संसार कसा आला हे कसलं माझे ज्ञान मला तर हे योग्य वाटत नाही. आत्मपरीक्षण चालू आहे शिष्याच. ब्रह्मची होणी जावे का ते संसारीच असावे दोन्हीकडे घरंगळावे किती जाणून म्हणून. किती म्हणून घरंगळावं. एक तर ब्रह्मस्वरूपच होऊन जावं किंवा संसार तर नीट राहावं. या दोन्हीकडे आपण घरंगळत राहिल्यानं त्याला काय अर्थ नाही. निरूपणी ज्ञान प्रबळे उठवणी आता जे मावळे मागुता काम क्रोध खवळे ब्रह्मरूपासी. निरूपण श्रवण करताच ज्ञानाचा जोर होतो. तिथं उठून गेले की ज्ञान पुढे मावळत आणि मग त्या ब्रह्मरूप झालेल्या माझ्या ठिकाणी परत कामरूप हृदय विकार त्याला स्मशानी वैराग्य असं म्हणतात. कुठल्याही एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला आपण जेव्हा जातो तेव्हा स्मशानामध्ये जाईपर्यंत त्याची अवस्था त्याला कसं बांधतात तसं करते बघून त्या स्मशानामध्ये गेल्यानंतर मनुष्य विचार करतो की नाही आपण अमर आहे आपलं असं जगायचं ना आता चांगलं जगलं पाहिजे अशा प्रकारचा विचार करतो. परंतु स्मशानाच्या कंपाऊंडच्या बाहेर आला काय सगळ्यालाच मारू लागतं काय नाही चला आपल्याला कुठे जेवायला जायचं. म्हणून समर्थ असं म्हणतात की निरूपण श्रवण करताना ज्ञानाचा जोर होतो. तेथून उठून गेलं की ज्ञान मावळतं आणि मग त्या ब्रह्मरूप झालेल्या माझ्या ठिकाणी परत काम क्रोधाचे विकार बळावत जातात. कसं काय करावं काय करावं. ऐसा कैसा ब्रह्म झाला दोन्हीकडे अंतरला ओढग्रस्तपणेची गेला संसार त्याचा. असा कसा हा ब्रह्म झाला आणि दोन्हीलाही तो दुरावला. धन्य ब्रह्मप्राप्ती धन्य प्रपंच. अशा ओढाताणीने संसारही हातची जायची वेळ आलेली आहे. घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे होळी संसार करीत आवडी ब्रह्मी उपजे मागुती. ब्रह्मसुखाची गोडी चाखावी म्हणून प्रयत्न करावा तर संसाराची सुखाची आवड जाते. मग काय करावं ही आवड ओढतं पण म्हणून संसार करू या म्हणाला तर परत ब्रह्मसुखाकडे म्हणून ओढलं जातं. काय करावं. ब्रह्मसुख नेले संसारे संसार गेला ज्ञान द्वारे दोन्ही अपुरी पुरे एकही नाही. संसाराच्या आसक्तीमुळे ब्रह्मसुख अंतरलं दूर अंतर पडलं आणि ज्ञानाच्या ओघी संसार ते सुख वाटेना. त्यामुळे प्रपंच व परमार्थ दोन्ही अपुरीच राहिली एकही पूर्ण झालं नाही. अशा अवस्था निर्माण झाली. या कारणे माझे चित्त चंचल झाले दूषित काय करणे निश्चित एकही नाही. असं माझं चित्त द्विधाहून चंचल झालं आहे. काय करावं परमार्थ करावं की प्रपंच करावं या संबंधी ठाम निश्चय होत नाहीसा झाला. या कारणे माझे चित्त चंचल झाले ऐसा श्रोता करी विनती आता राहावे कोणे रीती म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. असे म्हणून श्रोत्यांची विनंती केली की माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार राहत नाहीये तरी मी आता काय करू कोण्या प्रकारे करावं कसं सांगू तुम्हाला. आता त्याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर श्रोती व्हावे निरुत्तर क्षण एका आता याला वक्ता हे सुंदर उत्तर देणार आहे. ते ऐकून क्षणभर श्रोता सुद्धा निरुत्तर होईल. ब्रह्मची होणी जे पडिले त्याची मुक्तपदास गेले येर ते काय गुडाले व्यासाधिक. वक्ता म्हणाला की ब्रह्म होऊन निश्चित पडलंय तेच फक्त मुक्त झाले आणि बाकीचे व्यासाधिक बुडले की काय. श्रोता विनती करी पुढती शुको मुक्त वामदेव आहे स्तुती दोघेची मुक्त आदी अंती बोलत असे. तेव्हा श्रोताने परत विनंती केली की श्रुती सांगते की शुको मुक्त वामदेव वा
म्हणजे आदि व अंती हे दोघच मुक्त झाले आहेत. वेदे ब्रह्म केले सर्व मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव कैसा धरावा. वेदांनी इतर सर्वांना बद्ध म्हटलं आहे, फक्त शुक व वामदेवच मुक्त आहे. या वेदवचनावर श्रद्धा कशी ठेवावी. ऐसा श्रोता वेदहारी देता झाला प्रश्नोत्तरी, दोघेची मुक्ता अत्यादरी प्रतिपाद्य केले. असे श्रोत्याने वेदवचनाच्या आधारे प्रत्युत्तर दिलं व दोघेच मुक्त असं प्रतिपादन केलं. वक्ता बोले यावरी दोघेची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी कोणासा आहे. जेव्हा वक्ता म्हणाल की या सृष्टीत हे दोघेच फक्त मुक्त असले म्हणले तर इतरांची स्थिती काय व्हाय म्हणून जावं. बहुऋषी बहुमुनी सिद्ध योगी आत्मज्ञानी, झाले पुरुष समाधानी असंख्यात. अनेक ऋषी अनेक पणी अनेक सिद्ध किती योगी व आत्मज्ञानी पुरुष म्हणून गेले, ज्यांना शाश्वत समाधान प्राप्त झाले होते असे असंख्य लोक होऊन गेले आहेत. याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर, आदि करुण दिगंबर विदेहादिक. फक्त वर वर्णन केल्याप्रमाणे यांच्या खेरीज ब्रह्मा विष्णू महेश दत्तात्रय हे विदेही जनकराज आदी अनेक जण मुक्त होऊन गेल्या. शुकवामध्ये मुक्त झाले, ये रे अवघेची बुडाले, या वचना विश्वासले ते पडत मूर्ख. फक्त शुक व नामदेव वामदेव मुक्त झाले आणि इतर सर्वजण मुक्त झाले नाहीत. या वचनावर आपण विश्वास ठेवल का. कारण हे सगळे पडत मूर्ख जाणावे. तरी वेद कैसा बोलिला, तो आहे तुम्ही मिथ्या केला, ऐकोणी वक्ता देता झाला प्रत्युत्तर. हे बोलणं ऐकून श्रोता म्हणाला की मग वेदात असं काय म्हटलं आहे की तुम्ही वेदाला मिथ्या ठरवता काय. हे श्रोत्याचं बोलणं ऐकून वक्त्याने त्या प्रत्युत्तर दिलेलं आहे. तरी वेद कैसा बोलिला, तो का काय तुम्ही मिथ्या केला, ऐकोणी वक्ता देता झाला प्रत्युत्तर. हे बोलणं ऐकून श्रोता म्हणाला मग वेदांत कसे म्हटले आहे, तुम्ही कसं वेदाला मिथ्या म्हणताय. वेद बोलिला सर्व पक्ष, मूर्खतेची लावी लक्ष, साधू आणि वित्पन्न दक्ष त्यास हे म्हणे की वेदाने केवळ पूर्वपक्ष मांडला. मूर्ख लोक केवळ त्यावर लक्ष देतात, पण साधू व्युत्पन्न आणि दक्ष माणसं हे त्यांना पटत नाही. तथापि हे जरी मानले तरी वेदा सामर्थ्य बुडाले, वेदाचे उद्धरले न वचे कोणा. पण समजा जर हे खरं मांडलं तर मग वेदामध्ये लोकांना उद्धरण्यासाठी काही सामर्थ्यच राहणार असा त्याचा अभिप्राय होईल, मग त्याची थोरवी नष्ट होईल. वेदांगी सामर्थ्य नसे तर या वेदास कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्धारया. वेदांच्या अंगी जर सामर्थ्य नसते तर वेदांना कोणी विचारलं असतं का. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य वेदामध्ये निश्चित आहे. जो वेदाभ्यास करतो तो अत्यंत गुणवान पुण्यवान समजला पाहिजे. म्हणून वेदांच्या ठिकाणी सामर्थ्याला काही तोटा नाही. वेदशास्त्र पुराण भाग्य झाली या श्रवण, तेने होईजे पावण हे बोलती साधू. वेदशास्त्र पुराण याचं श्रवण हे भाग्यानंच घडत आणि ज्यांना घडतं ते पवित्र होतात असे साधू लोक सांगतात. लक्षात घेतलं पाहिजे. श्लोक अथवा श्लोकार्थ नाही तरी श्लोकपात, श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती. एक श्लोक अथवा अर्धा श्लोक एवढेच नव्हे, श्लोकाचे एका चरणे श्रवण जरी घडलं तरी अनेक दोष जाते. म्हणून श्रवण तरी करावं कमीत कमी असा आग्रह समर्थांनी श्लोकात केलेला. वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आयणी, अगाध मैगा व्यासवाणी वदन गेली. वेदशास्त्र पुराणे यात अशा अर्थाच्या ओळ्याच्या ओळी आहेत. व्यासांनी आपल्या ग्रंथातून वेदांचा अगाध महिमा वर्णन केला. एकाक्षर होता श्रवण, तत्काळच होईल पावण, ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलिले. वेदांच्या एका अक्षराने श्रवण जरी पडलं तरी तो श्रोता तात्काळ पावन होतो असा त्यांचा महिमा अनेक ग्रंथातून जागोजागी वर्णन केला. दोन्ही वेगळा द्विजानुघरे तरी महिमा कैसा हुरे, असो हे जाणे जे चतुरे येरा कथा गोवी. बघा, शुक वामदेव यांच्याशिवाय तिसरा कोणी उद्धरून गेला नाही असं जरी मांडलं तरी वेदाचा महिमा कसा उरेल.
असो, आता हे बोलणे राहू द्या, पण चतुर असतात तेच या वचनाची खरा अभिप्राय आणि मर्म जाणतात. इतर लोक गोंधळून जातात. वेदशास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे, दोघा वाचून तिसरा कोणे उद्धरावा. त्यामुळं याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणसी काष्टी लागवणी फुटला, तोची एक मुक्त झाला, शुक तोही अनुवादला नाना निरूपणे. यावर वक्ता म्हणतो की तुला असं वाटत आहे का, जो लाकडासारखा निष्पित पडला आहे तोच मुक्त होतो? पण हे असं वाटणं बरोबर नाही, कारण शुकदेव हे काही तसे निश्चित पडून राहिले नव्हते. त्याने अनेकदा अध्यात्माला निरूपण केलं होतं. शुकमुक्तायसे वचन वेद बोईला हे प्रमाण, वरी तो नव्हता अचेतन ब्रह्माकार. शुकमुक्त हे वेदवचन प्रमाणच आहे. पण शुकदेव काही ब्रह्माशी ऐक्य पाहून अचेतनासारखे निश्चित पडून राहिले नव्हते. अचेतन ब्रह्माकार असता शुक योगेश्वर, तरी सारासार विचार बोलेन न घडे. शुकदेव जर अचेतनासारखे निश्चित पडून राहिले असते तर त्यांना सारासार विचार बोलून दाखवताच आला नसता. जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होणी पडिला, शुक भागवत बोलिला परीक्षिता पुढे. जो ब्रह्माकार होतो तो लाकडासारखा अचेतन होऊन निश्चित पडून राहतो असे मानणे चूक आहे. शुकदेव मुक्त होते तरी त्यांनी परीक्षितापुढे भागवत सांगितलं, हे विशेष. एक क्षण एक ब्रह्मची भावे, क्षण एक दृश्य गुंडाळावे, नाना दृष्टांती संपादावे, वगतत्वासी. सर्वांचे सर असं आहे की ब्रह्मान त्याचं निरूपण करताना कधी कधी एक क्षणभर वक्ता ब्रह्म जणू ब्रह्मरूपच होतो. तर अशा या दृश्य सृष्टीचं वर्णन करीत असताना त्याच्या वक्तृत्वात अनेक दृष्टांताचा उपयोग करून विषय प्रतिपादन करावे लागते असं वैशिष्ट्य. असो भागवत निरूपण शुक बोलिला आपण, तथा तया अंगी बद्धपण लागू नये की. असं शुकदेवांनी स्वतः संपूर्ण भागवतावर निरूपण केलं म्हणून त्यांना बद्ध समजू नये. म्हणून बोलिता चालता निष्पेत पडिलास नसता, मुक्ती लागे साज्युद्धता सद्गुरु बोधे. सद्गुरु बोधे थोडक्यात म्हणजे लाकडासारखं अचेतन होऊन न पडता आणि न चालता आणि चालणे बोलणे इत्यादी अत्यावश्यक क्रिया न करीत असताना सद्गुरूंनी केलेला बोध हृदयात पूर्णपणे ठसला असेल तर सायुज मुक्तीचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. एक मुक्त एक नित्य मुक्त, एक जाणावे जीवन मुक्त, एक योगी विदेही मुक्त समाधानी. काही मुक्त असतात, काही नित्य मुक्त असतात, काही जीवन मुक्त असतात, तर काही दोन्ही योगी, काही योगी शाश्वत समाधान लाभलेले विदेही मुक्त असतात. असे अनेक प्रकारच्या मध्ये आहे. सचेतन ते जीवन मुक्त, अचेतन ते विदेही मुक्त, दोही वेगळे नित्य मुक्त योगेश्वर जाणावे. जे मुक्त होणे जिवंतपणे या जगात वावरतात त्यांना जीवन मुक्त असं म्हटलंय. ज्यांची निवृत्ती लाभल्यावर देहत्याग केला असतो त्यांना विदेह मुक्त म्हणतात. या दोघांपेक्षाही जे वेगळे मुक्त पुरुष त्यांना नित्य मुक्त संबोधले जाते ते योगेश्वर जाणावेत. स्वरूप बोधे स्तब्धता ते जाणावी ताटस्थता. ताटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू. जेथे स्वरूप बोधाने जी स्तब्धता येते तिला तटस्थपणा म्हणतात. बरे माणसं तटस्थ असतात, त्यांना स्वबोध झालेला असतो. स्तब्धता आणि किंवा तटस्थता हे देहाच्या संबंधाने म्हटलं जातं. बरं, येथे अनुभवासी कारण येर सर्व ही निराकारण, तृप्ती पावया पण आपुल्या स्वानुभवावे. येथे या देहाच्या अवस्थांचं महत्व नाही, स्वस्वरूप अनुभव महत्वाचा. बाकी सर्व निरुपयोगी आहे. आपल्या स्व अनुभवाने आपण शाश्वत समाधान मिळवलं पाहिजे. कंठ मर्यादा जेविला त्यास म्हणती भुकेला, तेने शब्द जाजावला हे तो न घडेना. या अकंठ भोजनातून आलेल्या माणसाला कोणी भुकेला आहे असं म्हटलं तर ते शब्द ऐकून तो त्रासला असे कळी घडतं का? त्याला काही वाटत. स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेहो, बद्ध मुक्त ऐसा भाव देहाच कडे. स्वस्वरूपी जीवन ब्रह्म ऐक्य होतं. तेथे देहाचा काही संबंधच राहत नाही आणि बद्ध अथवा मुक्त याचा संबंध देहाशीच असतो. म्हणून स्वस्वरूपानुभव हा निसंदेह असतो, त्याला देहाची आवश्यकता नाही. देहरूपी धरुणी चित्ती मुक्त ब्रह्माधिक नव्हेती, तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची. मी देह हा अहंकार मनात बाळगून
ब्रह्मचिंतन केले तर ब्रह्मादी देव सुद्धा मुक्त होऊ शकणार. हे तेथे शुकदेवांची काय कथा आहे. मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध ते अबद्ध, स्वस्वरूप स्वसिद्ध, बद्धना मुक्त. मुक्तपण हेच बंधन आहे. स्वस्वरूप हे स्वयंसिद्ध आहे, ते बद्धही नाही आणि मुक्तही नाही. म्हणून मुक्तबद्धाची चर्चा करणं अयोग्य आहे. समर्थ स्पष्टपणे सांगतात. मुक्तपणाची पोटी शिळा, बांधित जाई जे पाताळा, देहबुद्धीच्या आगळा, स्वरूपी न संकट न संटे. जो कोणी म्हणेल की मी मुक्त आहे तर तिथे मी पण येतोच. म्हणून अशी मुक्तपणाची शिळा पोटाशी बांधून कोणी भवसागर करण्याचा प्रयत्न जर केला तो त्या दगडी शिळे सगट बुडून पाताळामध्ये निघून जाईल. मीपणाचा सुटला तोची एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. मीपणापासून जो सुटतो तो माणूस मग मुका असो की बोलका असो तो मुक्त झाला समजावे. तयास बाधावे ते वाव, येथे कैसा मुक्त भाव, पाहू आता सकळ वाव गुणवार्ता. मी या जोगे बंधन झाले असे वाटते तेच मुळे मिथ्या आहे. जर बंधनच मिथ्या तर मुक्ती पण कशी होईल. म्हणून सखोल विचार केल्यावर कळून येते की बंधन आणि मुक्ती हे त्रिगुणांमुळे आपल्याला भासते. म्हणून सर्व काही मिथ्याच. त्याचं वर्णन सविस्तर त्यांनी केलं. तत्वज्ञान परमशुद्ध तयासी मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे. परमशुद्ध असा आत्मज्ञ असतो तो बद्धही नसतो आणि मुक्तही नसतो. माया आणि तिच्यापासून होणारे त्रिगुण याचा बद्धमुक्तचा हा खेळ चालू असतो. जेथे नामरूप ते सरे तेथे मुक्तपण कैसे पुरे, मुक्तबद्ध हे विसरे विसरलेपणासी. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नामरूपी उरतच नाही. जर मुक्तपणा कसा असे उरेल. खरा शुद्ध आत्मज्ञानी मी बद्ध किंवा मुक्त हे विसरतो, पण आपण ते विसरलो ही जाणीव तो विसरतो. तो मग याच्या आधी मी जाणीव झाली, हा जाणीव पण विसरून जातो. अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. एव हा अवघा भ्रम, अहंतेचा झाला भ्रम, मायातीत जो विश्राम सेविला नाही. थोडक्यात म्हणजे मी बद्ध मी मुक्त हा अवघा भ्रम आहे. देहहंतेमुळेच हे भ्रम होतात. कारण मायातीत असा जो स्वस्वरूपानुरूप विश्राम याचा अनुभवच अद्याप आपल्या देवाचा. असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा, हे कल्पना तरी तत्वता साचा आहे. कल्पनेमुळे बद्धता आणि मुक्तता या अवस्था भासतात, पण ज्या कल्पनेमुळे त्या भासत नाही ती कल्पना कुठे खरी हे. म्हणून हे मृगजळ माया नाथिले आभाळ, स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीसी होय. म्हणून बद्धता आणि मुक्तता या मृगजळासारख्या किंवा आकाशातील अभ्राप्रमाणे मिथ्या असून मायेमुळे त्या खऱ्या वाटतात. स्वप्नात असताना स्वप्न दृश्य खरे वाटते, पण जागृत झाले की स्वप्न आपल्याला वाटतं ते मिथ्या आहे, खोटं आहे. स्वप्नी बद्ध मुक्त झाला तोही जागृतीच नाही आला, कैसा कोण काय झाला काही कळेना. स्वप्नात एखाद्याला प्रथम आपण बद्ध आहोत असे वाटावे, स्वप्नात आपण मुक्त असे वाटावे, पूर्वक वाटावे, पण जागे होतात ते स्वप्न होते हे त्याला कळून येते. पण कोण बद्ध झाला आणि कोण आणि कसा मुक्त झाला हे त्याने त्याचा विचार केला पाहिजे. म्हणून मुक्त विश्वजन तयासे झाले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ व्हाव. म्हणून ज्यांना आत्मज्ञान होते ते सर्व लोक मुक्त व्हावे. पण तेच आत्मज्ञान दृढ होऊन शुद्ध ज्ञान आले की मग मुक्तपणाही माईकच ठरतो. बद्ध मुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू. देहहंता जोपर्यंत मनुष्य काही ना काही शिल्लक आहे तोपर्यंत साधकाला मनात आपल्या बद्ध की मुक्त असा संदेह कल्पनेमुळे निर्माण होतो. आत्मवस्तू ही देहातीत असते. त्या आत्मवस्तूचे ऐक्य पाहून जो देहातीत होतो तो साधू कायमचा निसंदेह. आता असो हे पुढती पुढे राहावे कोणे रीती, तेचे निरूपण श्रोती सावध परिसावे. आता विषय पुरे. आता पुढील समासात आपण आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर साधकाने कशा प्रकारे राहावं याचं निरूपण केलं आहे. श्रोत्यांनी ते सावध होऊन ऐकावं अशा प्रकारचा आग्रह समर्थ रामदास स्वामींनी या समासामध्ये केलेला. या समासाचे आपण संहिताचं वाचन केलेलं. या समासा संदर्भामध्ये जे चिंतन महापुरुषांनी मांडलं त्याचा आपण आता विचार करणार. समर्थ रामदास स्वामींनी बद्धमुक्त निरूपणचं वर्णन करताना मानव जीवनामध्ये
दोन चिरंजीव विरोधाभास. माणसाच्या जीवनामध्ये हे कधीच मृत होणार नाही असे दोन विरोधाभास सतत असतात. मग त्यातला विरोधाभास कोणता आहे? तर एक, सत्पुरुषाच्या तोंडून परमार्थ श्रवण करताना श्रोत्यांचं मन ब्रह्मस्वरूपाला जाऊन चिटकत. हे चिरंजीव विरोधाभास आहे. कधीच हे विरोधाभास कधीच नष्ट होणार चिटकते. पण श्रवण आटोपले की ते पुन्हा नित्याच्या हीन प्रापंचिक पातळीवर जाऊन उरत, पुन्हा उतरतं. तिथे जाणवतं पण उतरतं. आता याला काय पर्याय आहे? हा विचार कशा प्रकारे केला पाहिजे याचं चिंतन समर्थाने मांड. म्हणजे कल्पना करा तुम्ही, मानवी जीवनामध्ये दोन चिरंजीव विरोधाभास आहेत. चिरंजीव विरोधाभास म्हणते की सत्पुरुषाच्या तोंडून परमार्थ श्रवण करताना श्रोत्यांचं मन ब्रह्मस्वरूपात जाऊन चिटकतं, पण श्रवण आटोपलं की ते पुन्हा नित्याच्या हीन प्रापंचिक पातळीवर उतरतं. मग यासाठी काय पाहिजे? यासाठी माणसामध्ये अलोलुपता पाहिजे. माणसाने लोलुप झालं नाही पाहिजे. लक्षात ठेवा, लाचार झालं नाही पाहिजे. ते अलोलुपता जर असेल, भगवद्गीतेमध्ये त्याचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये अलोलुपतेच. तर एका श्रीमंतानं एका संताला एक सुवर्ण मुद्रा भेटली. संत आपल्या शिष्याला म्हणा, बाळ आपण संन्यासी आहोत, आपण संग्रह करत नाहीत, तेव्हा जा आणि सुवर्ण मुद्रा एखाद्या भिकाऱ्याला देऊन टाक. गुरुच्या आज्ञेनुसार शिष्य ती सुवर्ण मुद्रा घेऊन भिकाऱ्याच्या शोधात बाहेर पडलं. वाटेत त्याने एक राजाची मिरवणूक पाहिली. मिरवणुकीचं कारण त्याने विचारलं असता राजाने एक राज्य लुटून आता तो दुसऱ्या राज्यात स्वारी करायला निघाल्याची बातमी कळाली. बघा, शिष्य सुवर्ण मुद्रा घेऊन बाहेर पडला आश्रमाच्या, आणि त्याने असं बघितलं की एका राजाची मिरवणूक निघाली आहे. मिरवणुकीत त्याने कारण विचारलं. कारण त्याने सांगितलं एक राज्य लुटलं आहे आणि दुसरं राज्य लुटण्यासाठी जी स्वारी चालली आहे. तेव्हा त्याने ते सोन्याचे नाणं राजाच्या अंगावर फेकलं. त्या शिष्याने, राजाने ते पाहता तो रागाने लाल झाला. त्याने आपल्या शिष्यामार्फत याला पकडून आणायला सांगितलं. या शिष्याला राजाने शिपायामार्फत. शिष्य म्हणाला, माझ्या गुरुने मला हे नाणं एखाद्या भिकाऱ्याला द्यायला सांगितलं. आपल्यापेक्षा अधिक दरिद्री असा कोणी भिकारी मला मिळालाच नाही. बघा शिष्य काय म्हणतो बघा राजाला, की माझ्या गुरुने हे नाणं मला एका भिकाऱ्याला द्यायला सांगितलं, तर सुवर्ण नाणं आहे, पण आपल्यापेक्षा अधिक दरिद्री मला दुसरा भिकारी भेटलाच नाही, म्हणून मी ही सुवर्ण मुद्रा आपल्याला दिली. तू काय बोलत आहेस हे तुला कळतं का? राजा म्हणाला, तुझी जीभ छाटली पाहिजे. परंतु यापूर्वी मला भिकारी म्हणण्यास धाड तुला कस काय झालं ते सांग. तुझी तर मी जीभ कापणार आहे, पण मला भिकारी म्हणायची हिंमत कशी काय झाली? शिष्य म्हणाला, आपल्याजवळ इतके विराट वैभव असून समाधानी नाही. एवढं विराट वैभव आपल्याकडे आहे तरी आपल्याला समाधान नाही. अधिकाधिक मिळवण्यासाठी तुमची लालसा वाढत आहे. अग्नीत तूप टाकल्यावर तसं तो प्रज्वलित होतो, तशी आपली तृष्णा भडकत चालली आहे. ज्याची तृष्णा कधी शांत होत नाही तो भिकारीच असतो. तेव्हा आपण जर भिकाऱ्यांचे बादशाह आहात, करोडी रुपयाची संपत्ती व भूमीजवळ असताना सुद्धा तू त्याच्यासाठी आणखीन भटकत आहेस, लढाई करत बसला आहे, त्यामुळं ही तुझी अवस्था झालेली. राजाला त्या संत शिष्याचं म्हणणं पटलं आणि तो आपल्या पारीत राजाला हा दृष्टांत दिला की मनुष्याने अलोलुप जीवन जगलं पाहिजे, लोलुपता नसली पाहिजे. आणि म्हणून समर्थाने तेच सांगितलं की पुन्हा नित्याच्या हीन प्रपंचिक पातळीवर मनुष्य उतरतो, पण संतांच्या संगती हा प्रकार आयुष्यभर चालतोय. लक्षात, त्याच्या सामान्य माणसाच्या जीवनातून उतरतो, परंतु संतच्या बाबतीत मध्ये संतांच्या संगतीत जो असतो त्याला हे प्रकार आयुष्यभर चालतो. दुसरं समर्थ म्हणतात, बरेच थोर ब्रह्मज्ञानी पुरुष शांत निवृत्ती प्रधान जीवन जगतात. ते योग्य आहे का? कर्म आणि ज्ञान याचं स्वरूप समजलं तर दोन्ही समस्या सुटतात. तेव्हा स्वतःमध्ये आता परिस्थितीमधून घडून आणावा असं त्याला वाटतं. बघा की बरेच ब्रह्मज्ञानी पुरुष हे दोन्ही समस्या सुटतात. हे कसे असतात? ते शांत आणि निवृत्ती प्रधान असतात आणि तसं जीवनही जगतात. ते योग्य आहे का? तर कर्म आणि ज्ञान याचं स्वरूप समजलं तर या दोन्ही समस्या सुटतात असं ते म्हणतात.
जोपर्यंत आपल्याला कर्म आणि ज्ञान कळत नाही, आणि कर्म म्हणजे काय, कर्म केल्यावर मनुष्याला अनुभवनिष्ठ ज्ञान प्राप्त होतं आणि मग दोन्ही समस्या सुटतात. पण सुभाषित का असं म्हणले, जातस्सहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहारार्थे न त्वं शोचिते तुमरसी. जो उत्पन्न झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, जो मेला आहे तो जन्मात निश्चित येणार आहे. अशा प्रकारे ही अटळ होणारी गोष्ट आहे, त्याबद्दल शोक करणं उचित नाही. तेव्हा कर्म आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. जेव्हा स्वतःमध्ये आता परिस्थिती बदल घडून आणावा असं वाटतं तेव्हा मनुष्य कर्म करण्यास उद्योग होतो. माणसाला कर्म कधी करा वाटतं, जेव्हा त्याला असं वाटतं की स्वतःच्या परिस्थितीमध्ये बदल घडून आणावा अथवा परिसरामधल्या परिस्थितीमध्ये बदल घडून आणावा असं वाटतं, आणि माणूस कर्म करण्यामध्ये उद्युक्त होतो. कर्म करण्यास उद्युक्त होता आलं पाहिजे, आणि तो उद्युक्त होतो. माणसाला वासना असतात, त्या तृप्तीसाठी धडपडतात. या धडपडीमध्ये कर्माचं मूळ, त्याच्या प्रापंचिक वासना शांत झालेल्या नसतात. अशा काही माणसांना पूर्वपुण्याईने सत्पुरुषांची संगत घडते. संतांच्या शब्दातीत आध्यात्मिक तेजाने त्यांचे मन तात्पुरते आत्म्याच्या सूक्ष्म पवित्र वातावरणात शिरते. आणि सांगितलं की अशा प्रकारच्या मनुष्य तृप्तीसाठी धडपडतो. या धडपडीच्या मध्ये कर्माचं मूळ आहे, ज्याच्या प्रापंचिक वासना शांत झालेल्या नसतात. अशा काही माणसांना पूर्वपुण्याने सत्पुरुषाची संगत घडते. तरी सुद्धा संतांच्या शब्दातीत आत्मतेजाचं ज्ञान त्यांना तात्पुरतं मनाला कळतं. आत्म्याच्या सूक्ष्म आणि पवित्र वातावरणात ते शिरतं. परंतु अविद्येची आणि तज्जन्य वासनाची जी खेच आहे ती फार मोठी असते, त्या सोडतच नाही मनुष्यात. आणि म्हणून एका राजाने असं ऐकलं होतं की भारतात असा एक अद्भुत वृक्ष आहे की ज्याचं फळ खाल्ल्यावर मनुष्य अमर बनतो. त्याने आपल्या वजीराला भारतात जाऊन ते फळ आणायला सांगितलं. वजीर बादशाच्या हुकुमाप्रमाणे भारतात आला. त्या वृक्षासाठी जो अनेक शहरे अनेक गावं रानोमाळ फिरला. अनेक माणसांना त्यानं या फळाबद्दल विचारलं. लोक ऐकून फक्त हसत होते. तेव्हा वजीर जंगलातून जात असता एका संतांनी त्याला विचारलं, आपण असे उदास दिसत आहात, कशाच्या शोधात भटकत आहात, आपल्याला कशा प्रकारची काळजी लागलेली आहे? त्या संताकडे पाहून वजीराचा चेहरा उजळला. त्याला आतून वाटले की हा माणूस आपली इच्छा पूर्ण करतो. त्याने विचारला, महाराज मी अमर फळाचा शोध घेत आहे. हा अमृत वृक्ष कोठे आहे? त्याचे फळ खाल्ले असता मनुष्य अमर होतो. असे आमच्या बादशाच्या कानावर आले आहे. मी तर शोधून शोधून थकलो आहे. आपण काहीतरी मार्गदर्शन करायला मला असा विश्वास वाटतो. मंद हास्य करी संत म्हणाले, वत्सा अमर वृक्ष जमिनीवर नसतो, तो माणसाच्या अंतर्मनात असतो. त्या वृक्षाचं नाव आहे विद्या. तू शब्दशः अर्थ घेतलास त्यातील भाव समजून जाणून घे. या विद्या वृक्षानेच पुढे समुद्र, तर पुढे कुठे सूर्य, तर कुठे दीपक असे रूप धारण केलाय. आम्ही भारतीय या विद्येला आत्मविद्या म्हणतो. ती आत्मविद्या माणसाला अमर बनवते. देह नाहीसा होतो पण आत्मा अविनाशी आहे. तू जाऊन तुझ्या बादशाला या आत्मविद्येचा अभ्यास करायला सांग, म्हणजे तो आपोआपच अमर होईल आणि तो सुखी होईल, असे मी तुला आशीर्वाद. संतांच्या शब्दातीत आध्यात्मिक तेजाचं त्याचं वर्णन हे सांगितलं. तर अशा प्रकारचं जे माणसं बद्धमुक्त झालेली आहेत त्या माणसामध्ये अशा प्रकारचं सामाजिक तत्व ते अंगीकारतात, तसं आचरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं परंतु अविद्येची आणि तजन्य वासनाची खेच मोठी असते. संतांचं बोलणं संपलं की सर्वसाधारण श्रोत्याला त्याची वासना प्रापंचिक भूमीवर जाऊन आदळते. त्याच्या उलट ब्रह्मजिज्ञासेमध्ये आत्मवस्तू यथार्थपणे अनुभवावी अशी तळमळ असते. तळमळ पण असते. लाल बहादूर शास्त्री 1.5 वर्षाचे असताना त्याचे वडील वारले. लालन पालन करून ते मामाकडे राहत होते. लहानपणी लाल बहादूर कोण काही चूक झाली की मामा म्हणायचे बिचाराला वडील नाही. एकदा शास्त्रीच्या हातातून काचेचा ग्लास फुटला. मामीने लाल बहादूरला रागवायला सुरुवात केली.
मामा लगेच म्हणाले, कशाला रागवतेस त्याला वडील. प्रत्येक वेळेत असं म्हटलं गेल्यामुळे, दया दाखवल्या गेल्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण झाली की माझ्याबद्दल सगळे असंच म्हणतात. बरं झालं. एकदा आपल्या काही मित्रांसोबत शास्त्री चोरून जांभळे आणायला गेले. जांभळे खाण्यास बागेत शिरले. जांभळे खायला सुरुवात तोच माळी धावत आला. बाकीची मुले भिंतीवरून उड्या मारून निघून गेले. शास्त्री बुटके असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही. माळ्याने त्यांना पकडले व चोरी करतोस लाज वाटत नाही असे म्हणून पिटायला सुरुवात केली. लाल बहादूर शास्त्री नेहमीप्रमाणे दीन वाणीने म्हणाले, मला सोडून द्या हो, माझे वडील जिवंत नाही. माळ्याने जोरात चापट लावले, म्हणाले, वडील नाहीत म्हणून चोऱ्या करायच्या? अशाने एका तुझ्या वडिलांचं नाव काय उज्ज्वल होणार आहे? आईचं पोट चोरी करून भरणार आहे का? तू जरा जबाबदारी वागलं पाहिजेस. माळ्याचे शब्द शास्त्रीच्या मनात एवढे लागले, त्यांनी लगेच कधी चोरी न करण्याची व जबाबदारी प्रामाणिक जीवन जगण्याची प्रतिज्ञाच घेतली. मनातील त्यांची वडील नसल्याची हीन भावना पण कायमची नष्ट झाली. शहाण्याला शब्दाचा मान पुरेसा होता. त्यामुळे बद्धमुक्त माणूस कसा होतो? तर शास्त्रीजींना बिचारायला वडील नाही, या शब्दामुळं शास्त्री हे बद्ध झाले होते. पण या बद्धातून एका सामान्य माळ्याने त्याला मुक्त केलं. हे मुक्तीचं कार्य कोणाच्या हातून घडेल ते सांगतात. त्यामुळे आत्मवस्तू अशी आहे जी अनुभवण्यामध्ये प्रापंचिक वासना तृप्त करण्याचा काही संबंधच येतो. इतकेच नव्हे तर उघड्या नागड्या सत्याचं दर्शन घ्यायचं असेल तर वासनेचं आवरण फेडून नग्न अंतःकरणानेच ते घेतले पाहिजे. कर्मामध्ये कर्ता स्वतंत्र असतो. तो कर्म करील अथवा न करील, पण तो कर्तेपणाचा अभिमान बाळगतो पाहिजे. एकाकडे एखादा पद दिलं, तो कर्म कर न करल, पण त्याचा तो अभिमान बाळगतो. त्याला कर्मफलाची आस्था असतेच. आपण जे कर्म करतो त्याने हवे ते फळ आपल्याला मिळेल अशी त्याची श्रद्धा असते. आणि म्हणून ही श्रद्धा प्रत्येकाने जागृत ठेवली पाहिजे. नेपोलियन बोनापार्ट लहानपणी फार गरीब होता. साहस, कर्तृत्व आणि परिश्रम याचा त्याला ध्यास लागला. तो जेव्हा फ्रान्सचा राजा झाल्यानंतर एके दिवशी तो फिरत लहानपणी ज्या शाळेमध्ये शिकत होता तेथे आला. त्याला एकदम काही आठवण झाली आणि तो एकटाच त्या शाळेत असले एका घरासमोर उभा राहिला. त्याने त्या घरातील म्हाताऱ्या बाईला बोलून विचारले, आजी, फार वर्षापूर्वी या शाळेत बोनापार्ट नावाचा एक विद्यार्थी शिकत होता, आठवतं का तुम्हाला? म्हातारे म्हणाले, हो, चांगला आठवतो, खूप चांगला मुलगा होता तो. माझ्याकडून तो फळे, मेवा मिठाई वगैरे खाण्याच्या गोष्टी घेत होता. त्याने तुमचे सर्व पैसे दिले का हो? का त्यांच्याकडे काही उधारी शिल्लक आहे? तो मुलानं त्या बोनापार्टनं त्या मावशीला विचारलं. उधार ठेवणार तो मुलगा नव्हताच. आपल्या मित्रांना देखील तो काही विकत घेऊन द्यायचा. आजीबाई म्हातारपणामुळे आपल्याला नीट आठवत नसेल. एखाद्याला आपण पैसे दिले तर ते विसरणं ठीक आहे, पण कोणाच्याही ऋणाची कधी विस्मरण होणे. ज्या मुलाकडे तुमचे पैसे अजून बाकी आहेत तो मुलगा आज तुमचे ऋण फेडायला लागला. ऋण फेडल्याशिवाय कसं काय शक्य? ती थैली घ्या आणि तुमचा ऋणाची किंमत समजा. मीच तो नेपोलियन बोनापार्ट आहे. आज मी फ्रान्सचा बादशाह झालोय. एवढा मोठा झाला तरी लहानपणीच्या खट्याळपणा अजून गेला नाही. अजय हसत म्हणजे कटिबद्धता वेगळी आणि बद्धता वेगळी. आम्ही लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध झालं पाहिजे, परंतु आमच्या जे आहार निद्रा भय मैथुनचे त्या पंचतत्वामध्ये आम्ही गुंग झालो नाही पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे असा उल्लेख स्पष्टपणे केलेला. त्यामुळे आपण जे कर्म करतो त्याने हवे ते फळ आपल्याला मिळेल अशी त्याची श्रद्धा असते. ज्ञान वस्तुतंत्र असते म्हणजे ज्ञान ज्ञात्याच्या अधीन नसते. कधी लक्षात ठेवा, जो मनुष्य आपल्याला शिकवतो त्याच्या अधीन ज्ञान कधी नसतं. ज्ञान हे स्वतंत्र असत. ते ज्ञान ज्ञात्याच्या अधीन नसतं, ते नेत्याच्या पण अधीन नसतं. वस्तूचे ते ज्ञानाच्या अधीन असतं. वस्तूचे ज्ञान होण्यास उचित ज्ञान साधन असलं की भाग. ज्ञानाने कळणारी वस्तू नवी तयार होत नाही, आधीपासून ती विद्यमान असते. तिच्या संबंधी असणारं अज्ञान तेवढं नाहीस होतं. वास्तविक आत्मा ब्रह्मस्वरूप आहे, पण तसे आपण
आपणच नाही. तसं ज्ञान आपल्याला नाही. ते अज्ञान नाहीसे करणं हे ज्ञानाचं खरं कार्य आहे. आत्म्याचं यथार्थ ज्ञान होण्यास कुठे जावं लागत नाही. आत्म्याचे ज्ञान आत्म्याच्याच आश्रयाने राहत. ते तो स्वसंवेद्य असल्याने त्याचा ज्ञाता तोच होऊ शकतो. ज्याला ज्याचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानातून बाहेर पडायचं ज्ञान त्याचं त्याला स्वतंत्र प्राप्त होतं. आत्मज्ञान झाले की ज्ञान पूर्ण असते. आत्म्याला पुन्हा पुन्हा जाणावे लागत नाही. आत्मज्ञानी पुरुष संपूर्ण समाधानी असतो. त्याचा स्वार्थ मुळात नाहीसा झाला. या चिंतेतही स्वार्थ. रुसो नावाचा एक फार मोठा वैज्ञानिक म्हणून विचारवंत. लहानपणीची गोष्ट त्याची अशी आहे की रविवारी शाळेला सुट्टी असली म्हणजे तो न चुकता आपल्या काकांच्या घरी जायचं. काकांचा एक कारखाना होता. एका रविवारी रुसो त्याच्या चुलत भावापासून फैजपूर कारखान्यात फटकत होता. फैजी फूट. त्याने सहज मशीनच्या एका चाकाला हात ठेवला. त्याच वेळी फैजीने ते चाक फिरवलं. परिणाम रुसोची चारी बोट चाकाखाली चिरडला गेली. बोटातून रक्त वाहू लागलं. तो वेदनेने कळवळला. अनावधानाने झाली चूक फैजीच्या लक्षात आली. चटकन त्याने चाक उलट फिरवून त्याची बोट मोकळी केली व त्याच्यावर गेला. म्हणाला, फार मोठ्याने रडू नकोस. माझ्या वडिलांना कळत ते माझी पाठ मऊ कर. रुसोच्या वेदना असह्य होत्या तरी प्रयत्नपूर्वक त्याने आपलं ओरडणं बंद केलं. फैजीच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळ्यातून सारखा त्याच्या पाणी चालूच होतं. दोघे जण पाण्यापाशी गेले. जखम स्वच्छ धुवून फैजीनं रुसोच्या जखमेवर पट्टी बांधली. दादा, तुझ्या घरचे लोक काय म्हणतात? फैजीने चिंतायुक्त स्वराने रुसोला विचारलं. तुझे नाव मी अजिबात सांगणार नाही. रुसोने भावाला वचन दिलं. तुझ्या हाताला काय झाले? घरी गेला आणि रुसोला प्रश्न केला. माझ्या चुकीमुळे जखम झाली. हाताची बोटे जरा चिरडली गेली. रुसो असे गोलमाल उत्तर प्रत्येकाला द्यायचं. त्याने कोणालाच ही घटना सांगितली नाही. शेवटी फैजीलाच राहवलं नाही. हात बरा झाला. त्याने सर्व गोष्टी लोकांना सांगितल्या. म्हणजे कटिबद्धता जसं वर्णन केले की आम्ही कशाला बांधील आहोत. बंधन, कटिबद्धता आणि बांधिलकी आणि बद्धपणा याच्यामध्ये खूप मोठा फरक. म्हणून आम्ही बद्ध नसलो पाहिजे. आम्ही मुक्त असलो पाहिजे, विमुक्त असलो पाहिजे. तर आम्हाला अन्य गोष्टी करता येईल, तर करता येणार नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्याचा स्वार्थ मुळातून नाहीसा झालेला असतो. तरी पण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वस्वरूपाचं अज्ञान दूर करण्यात तो खटपट करतो. या प्रयत्नाचे स्वरूप संतांच्या मनोरचनेवर आणि तात्कालिक परिस्थितीवर अवलंबून असते. त्यावेळची परिस्थिती काय आहे त्यानुसार संत तशा प्रकारचं काम करतो. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वस्वरूपाचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि म्हणून कोणी ग्रंथ लिहिल, कोणी नुसते बोलेल, तर कोणी मौनी राहील. सर्वच लोक लोककल्याण करत असतात. अशा प्रकारचा संदर्भ समर्थांनी या बद्ध मुक्त निरूपणामध्ये दिलेला. पण बद्ध मुक्त निरूपणाचं चिंतन करताना आपण संहिता वाचन केलं. प्रत्यक्ष समासाचं चिंतन केल्यानंतर आपण आता 66वा समास त्याचा आपण चिंतन केलं दासबोधामध्ये. आणि समर्थ रामदास स्वामींनी जे 205 मनाचे श्लोक लिहिले त्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी या समासाचं थोडं वर्णन केलंय. कसं केलंय बघा. नव्हे सार संसार हा घोर आहे. मना सज्जना सत्य शोधोनी पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैचे. करी रे मना ध्यान या राघवाचे. समर्थ असं म्हणतात, अरे नव्हे सार संसार हा घोर आहे. हा संसार कसा घोर आहे, तो मनुष्याला बद्ध करणारा आहे. आणि त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर विष खाऊन कसं जमल, त्याच्या सारखं सारखं राहून कसं जमल. त्यामुळं दैन्य वाणे जीर्ण नको असेल. संसार म्हणजे काय हे आधी जाणून घेतलं पाहिजे. संसाराचा स्वभाव समजला पाहिजे. जो समजण्यासाठी माणसाने विचारांची विवेकाची कास धरली पाहिजे. विवेक आणि विचार असला तर ते घडू शकते. म्हणून माणसाने विचाराची आणि विवेकाची कास धरण्याचा अर्थ असा आहे की विचार आणि विवेक या दोन्ही गोष्टीचा अर्थ आहे सत्यता. जीवनामध्ये सत्यता असली पाहिजे.
भारतात महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हटलं जातं, तर अमेरिकेमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांना भाग्यविधाता म्हटलं जातं. दोघंही विश्वमानव होते. दोघांचाही सत्यावर अढळ विश्वास होता. सत्य बोलणे, सत्य वागणे, सत्यावर प्रेम करणे या दोघांचा तो स्वधर्म होता, स्वभाव धर्म होता. वॉशिंग्टनच्या लहानपणाची गोष्ट अशी आहे, वडिलांचं झाडावर फार प्रेम होतं. आपल्या बागेत त्याने अनेक प्रकारची झाडं लावली. त्याप्रमाणे त्या सर्वांची ते काळजी पण घ्यायची. त्यांना पर्यावरणाचं विलक्षण वेड होतं. एकदा बाल वॉशिंग्टन घरात त्याला कुऱ्हाड मिळाली. बागेत येऊन त्याने एका झाडाच्या मुळात ती चालवली. झाड उन्मळून खाली पडलं. वडील संध्याकाळी बागेत गेले तेव्हा त्यांनी ते झाड पाहिलं. कोणी तोडले हे रागावून संतापून त्यांनी प्रश्न विचारला. वॉशिंग्टनला झाड तोडताना कोणी पाहिलं नव्हतं. वडील अतिशय संतापलेले असल्यामुळे आपल्याला भयंकर शिक्षा होईल हे ते जाणून होते. त्यामुळे ते गप्प बसू असले पण बोलू शकत नव्हतं. पण तेच त्यांच्या रक्तात नव्हतं. बोलायचं कसं? सत्य हा त्याचा प्राण होता. सत्य हे त्यांचं जीवन होतं. वडिलांसमोर उभारून तो म्हणाला, बाबा मी गंमत म्हणून झाडावर कुऱ्हाड चालवली, माझ्याकडून चूक झाली, आपण द्याल ती शिक्षा मी भोगेल. मुलाचं सत्यावर प्रेम आणि निष्ठा, त्यासाठी मिळेल ते सोसण्याचा साहस पण वडिलांचा राग शांत. ते म्हणाले, बाळ वृक्ष आपला जीवनदाता असतो. तो आपल्याला प्राणवायू देतो. तू त्याला तोडलेस हे वाईट काम आहे, पण तो खरे सांगून तू तुझ्या अपराधाचं प्रायश्चित्त केलं आहे. परत असं काही करू नको. हा छोटा वॉशिंग्टन पुढे अमेरिकेचा राष्ट्रपती. त्यामुळं सत्यता जी सांगितली समर्थांनी, ती सत्यता या समाजामध्ये की विचारांची विवेकाची कास धरली पाहिजे. विवेक आणि विचार म्हणजे जीवनातलं वास्तव. वास्तवला सत्य असं म्हणलं. रामदास स्वामी राजकारणी संत, प्रवृत्तीपर विचारांचे प्रपंचाचे पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात. पण ह्यासारख्या श्लोकातून समर्थांची भूमिका ही स्पष्ट होती. त्यांची प्रपंचाविषयीची भूमिका ही तुकारामाप्रमाणेच आहे. प्रपंच नेटका करून परमार्थ साधता येतो. प्रपंच ज्याला योग्य तऱ्हेने जमतो तोच परमार्थ नीट करू शकतो. प्रपंच करत असताना त्यात आसक्ती न ठेवता वावरणं हे अत्यंत अवघड. पण प्रत्येक माणसाला आसक्ती आहे. बिना आसक्तीशिवाय मनुष्य काहीच करू शकत. तर अशी आसक्ती जाण्यासाठी काय करता येईल त्याचं वर्णन सांगितलं. ती फार अवघड आहे. पण संसार म्हणजे काय ते जाणलं तर ते जमत. आसक्तीच्या चाकाच्या पट्ट्याप्रमाणे आपल्याला ते अडकून ठेवतं. गरगर फिरून घोळ येते, पण त्यातून सुटका होत नाही. लग्न, मुंज, बारस यासारख्या क्षुल्लक चक्रात स्वतःची गुंतवणूक मनुष्य करतो. असा हा घोर संसार व्यापक आहे. बायका मुलांचा त्याग करून संन्याश्रम घेणे उचित नाहीच, कारण तेथे संन्यासाला संसार सुरू होतो. संसाराची आसक्ती सुटणं महत्वाचं. संसारात मनासारखे घडले नाही तर मनुष्य निराश होतो, वैतागून व्यसनांच्या अधीन होतो. दारू, सिगारेट, गांजा यासारख्या द्रव्याचं दुःख दूर होतं का? या उलट परिस्थिती अत्यंत बिकट होते. संसार उद्ध्वस्त होतो, तरी व्यसन सुटत नाही. म्हणून रामदास स्वामी त्याला विष असा शब्द होता. विषाची म्हणजेच व्यसनाची आसक्ती सुटली नाही. संसाराची आसक्ती देखील दुःखधन्याकडे नेते. त्यात खऱ्या मायेचं आणि प्रेमाचं कोणी नसतं. स्वार्थापोटी सोयीने संबंध जोडलेले असतात. म्हणूनच फक्त कर्तव्यभावनेने संसार केला पाहिजे. संसारही करायचा आहे, पण तो उद्दिष्ट प्राप्तीसाठी करायचा. सेंट फ्रान्सिस्कोच्या शास्त्रा स्प्रिंग उपनगरामध्ये शास्ता पर्वताच्या शिखर जाण्याची एक स्पर्धा होती. या स्पर्धेत स्वाभाविकपणे अमेरिकन नागरिक सहभागी झाले. या स्पर्धेत एका भारतीय संन्यासीने भाग घेतला. हा हटकुळ्याच भारतीय संन्यासी म्हणून अमेरिकन तरुण हसत होते. स्पर्धा सुरू झाली. संन्यासी सर्वप्रथम शास्ता पर्वताच्या शिखरावर जाऊन पोहोचला व तेथे हसत उभा असल्या पाहून सर्वजण दर्शक आणि स्पर्धक आश्चर्यचकित झाले. स्पर्धेतील विजय म्हणून संन्यासीची निवड झाली, परंतु संन्यासाने पुरस्कार घेण्याला नकार दिला. शास्ता पर्वताच्या शिखरावर पुरस्कार मिळण्यासाठी मी गेलो नाही, तर सृष्टीच्या प्रेमापोटी सौंदर्य पाहण्यासाठी मी गेलो असे सांगून त्यांनी पुरस्कार नाकारला. तो संन्यासी अन्य कोणी नव्हता, ते होते अत्यंत निर्भीड स्वामी रामतीर्थ. स्वामी रामतीर्थांच्या जीवनातला हा प्रसंग आहे की अशा प्रकारची लालसा ही जर मनुष्य करत बसला
तर त्या लालसेची पूर्तता करण्यासाठी सगळं जीवन संपून जात आणि तो बद्ध होऊन बसतो. म्हणून संसारात मनासारखं घडले नाही तर मनुष्य निराश होतो, वैतागून व्यसनाच्या अधीर होतो. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कर्तव्य भावनेने संसार केला पाहिजे. ईश्वराच्या ध्यानासाठी जरूर वेळ द्यावा, तो सुद्धा संसारातून वेळ काढून ठराविक समय द्यावा. त्यासाठी पवित्रता असलेलं स्वच्छ स्थान निवडावं, योग्य ते आसन घालून तुपाचा दिवा लावून प्रसन्नतेने एकाग्रतेने देवाचं स्मरण करावं. मनात उत्कट भक्ती निर्माण नक्की होईल आणि अंधाराची आसक्ती कमी होईल. कशाची आसक्ती होईल तर संसाराची आसक्ती. संसार हा अंधाराच आहे, पण म्हणून आम्ही तो चाचपडत राहतो. त्याच्यातून आम्हाला सर्वांना बाहेर पडण्याची आवश्यकता रामदास स्वामींनी या समासामध्ये सांगितलेली आहे, त्याचं चिंतन केलेलं आहे. हा सगळा विचार करताना समर्थ असं म्हणतात, ईश्वराच्या ध्यानासाठी जरूर वेळ दिलाच पाहिजे. तर मनुष्य बद्धतून मुक्त होईल. त्यानं आपल्या निवडीचं स्थान स्वीकारावं, तिथे आसन घालावं, तुपाचा दिवा लावा, प्रसन्नतेने एका देवाचं स्मरण करावं. मनात उत्कट भक्ती नक्कीच निर्माण होईल आणि संसाराची आसक्ती कमी होईल. म्हणून संसार समर्थाने करी रे मना ध्यान या राघवाचे असं ठामपणे सांगितलं. अशा प्रकारचं नव्हे संसार हा घोर आहे, म्हणा सज्जना सत्य शोधून पा, जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे म्हणा ध्यान या राघवाचे. अशा प्रकारे बद्धमुक्त होण्यासाठी राघवाचं ध्यान केलं पाहिजे, असा प्रकारचा संदर्भ समर्थांनी 66व्या मनाच्या श्लोकात मांडला. आणि 66व्या मनाच्या श्लोकामधून 66वा जो समास आहे तो एका अर्थानं एकमेकाला जोडला गेलेला अशा प्रकारचं चिंतन समर्थांचं आहे. उपलब्ध वेळेमध्ये आणि थोडं बल माझ्याकडे आहे तेवढ्यात मांडण्याचा प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यतने तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूरे पाहो, जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जात. वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतो तया होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजितो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवा वेळी. पेठ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.